टीडीआरच्या आडून आणखी 94 एकर भूखंड घोटाळा दडपण्याचा डाव. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला पर्दाफाश. कोठारी कंपाऊंडमधील गोदामे, पब्स, जुगार अड्डे अन वेश्या व्यवसायातून कोठारी डायाभाईची कोट्यवधीची कमाई. कोठारी ठाणे महानगरपालिकेचा बाप आहे का? तर आम्ही कोठारी कंपाऊंडमध्ये घुसू, बघू कोणते गुंड अंगावर जाते. ठाणे महानगरपालिका आणि वन खाते यांच्या माध्यमातून डायाभाई ॲड कंपनीने 2,800 कोटीचा टीडीआर घोटाळा केला आहेच. मात्र 94 एकरचा सुमारे 4,000 कोटींचा घोटाळा लपवण्याचा खरा डाव टीडीआर मागे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील 194 एकरपैकी 94 एकरवर तरुणाईला बिघडवणारे सर्व धंदे सुरू असून त्यातून भाडे येऊन कोठारी डायाभाई गब्बर होत आहे. हे भूखंड विकून त्यातून मालामाल होण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. दरम्यान या कोठारी कंपाऊंडमध्ये आम्ही घुसून सर्व सरळ करू, बघतो मग कोणते गुंड अंगावर जाते, असा इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला. येऊरच्या पायथ्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपाड्यातील 194 एकर जमीन वनजमीन ठाणे पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अति संवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरी आज 2,800 कोटींचा टीडीआर देण्याची प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेने सुरू केली आहे. मात्र 94 एकरचा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पर्दाफाश डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गरिबांचे गुणांक तोडायला येते. इथं झालं दिवसा ढवळ्या मटक्याचे अड्डे, दारूचे अड्डे, रांडांचे अड्डे सगळे चालतात त्या ती डायाबाईच्या त्याच्या सगळ्याचा भाडा खातो. रात्री तिथे वेश्या व्यवसाय चालतो त्या कोठारी कंपाऊंड मध्ये. एका वार चालतो. सगळं 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 बेकायदेशीर चालतं. आजपर्यंत काय हिंमत झाली नाही महानगरपालिकेची कोठारी कंपाऊंडवर हात घालण्याची. त्याच कोठारी कंपाऊंडवरती आरजोड करून कोठा परत एकदा 50 वर्ष गोडाऊनचं भाडं खाणारे कोठारी राजकारण्यांच्या आशीर्वाद आहे. परत एकदा त्या 94 एकरचं काय जरा तुम्ही सांगता पार्किंग सर्व्हिस आहे काय करायचं. त्याच्यामध्ये महानगरपालिका पडलीच कशाला? आम्ही पार्कचं समजू शकतो. तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे की नाहीये? या 94 एकर मध्ये इथे मोठे मोठे बिल्डर लागलेत त्या कोठारीच्या गळ्याला. कोठारी कोणाकोणाबरोबर बोलतोय? त्याच्यात किती 25 एकर 27 एकर 5 एकर 4 एकर हे तर कोठारीचे स्वतःचे गोडाऊन आहेत. आणि जर केस चालू होती 75 पासून जर त्याच्यावर फॉरेस्ट लागलं होतं तर 50 वर्ष तुम्ही कुठल्या हिशोबाने तिकडे गोडाऊन बनवत लोकांकडनं भाडं घेत होता, विकत होता? किती लोकांना जागा विकल्यात त्या? आणि ह्याचा टीडीआर थोडे जाणार आहे. याचा डायरेक्ट आरझोन मध्ये जमिनी विकतायत. म्हणजे कायदा काय कोठारीने विकत घेतला आणि महानगरपालिकेला वाकवली ती काय? आणि वन खात्यात तर एकदमच डब्यात गेले. हे आत्ताचं पत्र आहे 19/6/2026 अनिता पाटील. या अनिता पाटील मॅडम त्या झोपल्या होत्या का? आपल्या महानगरपालिकेने 6 पत्र पाठवली वन खात्याला की तुम्ही जा सुप्रीम कोर्टात जा. मी महानगरपालिकाची बाजू स्वच्छ आहे असं म्हणत नाही. महानगरपालिकेने उत्तम काम केलंय. याच्यात रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं केलं. मला खात्याला सांगितलं तुम्ही डिले करा. महानगरपालिका पुढे गेली आणि सगळा मॅटर सॉल्व्ह करून हातात देऊन टाक. गरज काय होती? 20 तारखेला तारीख होती, त्याच्या आधी सेटलमेंटची गरज काय होती? एवढी काय घाई लागली होती तुम्हाला? म्हणजे हा घोटाळा फक्त 2800 करोड रुपयाचा नाही, त्याच्यापेक्षा काही मोठा घोटाळा आहे. आणि मी एक नेहमी घोटाळ्यांच्या मध्ये सांगतो 1989 साली जेव्हा राजीव गांधी अडचणीत आले तेव्हा पहिला घोटाळा त्यांच्या बाजूने विरोधात जो काढला गेला तो होता बोफोर्सचा घोटाळा. आरोप कितीचा होता माहितीये? कितीचा होता? की राजीव गांधी यांनी 65 कोटी रुपये काढले. किती? 65 कोटी. आणि आता इथे 2900 कोटी रुपये प्लस 20
50,000 कोटी रुपये म्हणजे कुठ्या हिशोब नाही लावता येईल असे घोटाळे होत आहेत आपल्या म्हणजे आपल्या इथं हालत पण नाही म्हणजे ठाणेकर जनता सुस्त आहे. अहो तुमच्या डोळ्यासमोर घडतंय ना सगळं. लाखभर झाडं उद्ध्वस्त होणार आहेत ना तिथे. मध्यंतरी तिथे झाड पण कापली गेली ना. झाली केस झाली मानपाडा पोलीस स्टेशन. काय फरक पडतो केस सोडून. मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेला असेल पाकिट संपले केस. हा डी दाया बाया दरोडेखोर त्याने दावा कोर्टात कुठल्या माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा. राणांचे अड्डे चालवतो त्या कंपाऊंड मध्ये भाडं जातो. त्याच्यापेक्षा तर ते रोडवरती दलाली करणारे भडवे